हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 4 बटाटे मोठ्या साईजचे साल काढून घेतलेले आहेत। याला आता कट करून घ्यायचं। बटाटे असे उभे कट करून घ्यायचं, एकदम पातळही नाही आणि जाडही नाही, मीडियम साईजचे। गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व हे कट करून घेतलेले बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि यामध्ये शिजायला टाकायचे। याला जास्त शिजवायचं नाही, 1-2 मिनिटासाठी हलकसं गरम झालं की लगेच काढून घ्यायचं। इथे पाहू शकता बटाटे हलकेसे तापवून घेतले की याचा कलरही चेंज होतो, हलकासा पांढरा कलर आलेला आहे। आता याला साईडला काढून घेऊ। साईडला काढते वेळी एखाद्या चाळणीमध्ये याला काढून घ्यायचं। चाळणीमधून पाणी नितळलं गेलं की याला कॉटनच्या कपड्यावर छान पसरवून घ्यायचं व एकदम कोरडे करून घ्यायचे। यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। इथे पाहू शकता बटाटे छान असे कोरडे झालेले आहेत। यामध्ये आता मोठ्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लॉवरमुळे फ्रेंच फ्राईजला छान असा कुरकुरीतपणा येतो। इथे दाखवल्याप्रमाणे याला छान मिक्स करून घ्यायचं। इथे बटाट्यांमध्ये कॉर्नफ्लॉवर छान मिक्स झालेला आहे। आता याला तळण्यासाठी घेऊ। इथे मी एका कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। यामध्ये हे बटाटे घालायचे व मीडियम गॅसवर याला 4 ते 5 मिनिट फ्राय करून घ्यायचं। फ्राय करते वेळी याला हलकासा गोल्डन कलर आला पाहिजे। जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। बटाटे इथे छान असे फ्राय झालेले आहेत। आता याला बाजूला काढून घ्यायचं। अशाच प्रकारे सर्व बटाटे फ्राय करून घ्यायचे। इथे आपले सर्व फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत। आता हे सर्व परत एकदा तेलामध्ये 1 ते 2 मिनिट फ्राय करून घ्यायचे, ज्यामुळे फ्रेंच फ्राईज अगदी छान कुरकुरीत असे होतात। दुसऱ्यांदा फ्राय करते वेळी अगदी मिनिटभर याला फ्राय करून घ्यायचं। इथे पाहू शकता अगदी छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत। याच प्रकारे सर्व 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे। दुसऱ्यांदा फ्राय करून घेतल्यामुळे हे अगदी छान कॅफेसारखे कुरकुरीत होतात। इथे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।